माझ्या अंगावर काटा येतोय की जेव्हा ते म्हणाले की बाबा मी तुम्हाला बिस्किट आणलीत तर तुम्ही घ्या, ते म्हणाले मला बिस्किट नको, मला पैसे नको, माझं जे काम होतं ते मी केलेलं आहे. त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला, नाहीसे झाले आणि नंतर यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी यायला सुरुवात झालं. ते म्हणाले त्यांचं स्वरूप आणि आतमध्ये मी मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराजांचं स्वरूप आणि ते स्वरूप सारखंच होतं. मुळात तू स्वच्छ असो किंवा अस्वच्छ असो, स्वामी तुझ्यावर तेवढीच कृपा करणार आहेत. मगाशी पण सांगितलं, स्वामींनी कोणाच्याच प्रती भेदभाव केलेला नाही. गरीब असो, श्रीमंत असो, स्वच्छ असो, अस्वच्छ असो, तू आंघोळ केली की नाही केली हे स्वामी पाहणारच नाहीयेत. मुळात तुझ्या मनातला भाव काय सांगतोय ते स्वामी पाहतात. की जर तुम्ही स्वामींची जप साधना करताय किंवा शंकर महाराजांची करताय तर शंकर महाराजांची करताय स्वामींपर्यंत पोहोचते का? किंवा स्वामींची जर जप साधना आपण केली तर दत्त महाराज शंकर महाराजांपर्यंत ती पोहोचते का? त्या मंदिरामध्ये साधारण 1-1.5 वर्ष झाले. उन्हाळ्याचा कालावधी होता आणि एका भक्ताला निदर्शनास आलं की स्वामींच्या इथून काहीतरी पाणी पडतंय, हनुवटीवरनं पाणी पडतंय. मग त्यांनी बघितलं तर अक्षरशः तो घाम स्वामींना येत होता. परंतु ती जी मूर्ती आहे ती एवढी सुरेख आहे आणि अक्षरशः स्वामींचे जे डोळे आहेत त्या डोळ्यांमध्ये आपण 1 मिनिट सुद्धा पूर्णपणे बघू शकत नाही. तर गुरुजी, तुम्ही आता पौरोहित करता, पूजा अर्चा करता, तर हे करत असताना तुम्हाला कोणते अनुभव आलेत का स्वामींचे? असे नक्कीच आलेले आहेत. म्हणजे अनुभव माझ्या घरामध्येच भरपूर अनुभव आलेले आहेत. म्हणजे मी मगाशी आपल्याला सांगितलं, आईचा कर्करोगासारखा मोठा आजार, भावाचं पण लघुशंकेचा पण आजार, त्यातून स्वामींनी दत्त महाराजांनी बाहेर काढलं. तर एक असा अनुभव आहे की म्हणजे मी जो पाहिलेला आहे की बाबा विवाहाच्या आधीपासून स्वामी सेवेमध्ये होते आणि ते स्वामी सेवेमध्ये कसे आले आणि नंतर आई स्वामी सेवेमध्ये कशी आली हे पण मी आपल्याला सांगू इच्छितो आहे. बाबांचा विवाह होण्यापूर्वी एक साधारण तेव्हा जास्त स्वामींच्या सेवेचा एवढा प्रसार नव्हता. म्हणजे आता जर सोशल मीडियातून जेवढा होतोय तेव्हा असा प्रसार होत नव्हता. तेव्हा बाबा लहान असताना लग्नाच्या आधीच त्यांना फक्त एक पेपरवर स्वामींचा फोटो दिसला आणि तो फोटो नक्की कोणाचा आहे हे त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे स्वामी कोण आहे त्यांना माहित नव्हतं, फक्त तिथे स्वामी समर्थ असं नाव होतं. मग त्यांना वाटलं, विशेष वाटलं, त्या फोटोकडे बघून एक वेगळं तेज वाटलं की हे देवत नक्की कोणतं आहे, हे देव कोणते आहेत. तर त्यांचे मित्र होते जे स्वामी सेवेमध्ये होते, त्यांना त्यांनी विचारलं की हे नक्की कोण आहेत आणि यांना पाहून मला असं जाणवतंय की मला यांची सेवा करावी. मुळात मी सांगितलंच आहे की प्रारब्ध आणि गुरुकृपा कशा स्वरूपाने आपल्यावर होईल आणि आपल्या आयुष्यात गुरूंची सेवा कशी येईल हे काही सांगता येत नाही. ते पेपरच्या फक्त छोट्याशा फोटोवरून माझ्या बाबांच्या जीवनामध्ये स्वामींची सेवा आली. मग त्यांनी त्यांच्या मित्राला विचारलं हे कोण आहेत, तर त्यांनी सांगितलं की हे स्वामी समर्थ महाराज आहेत, हे अक्कलकोटला असतात सोलापूरच्या जवळ आणि हे दत्त महाराजांचेच एक अवतार आहेत, दत्त महाराजांचं स्वरूप आहे असं सांगण्यात आलं. तर माझ्या बाबांना अजून उत्सुकता वाढली की यांना भेटावं, म्हणजे जिथे यांचं स्थान आहे तिथे आपण जावं, त्यांचं दर्शन घ्यावं. आणि ते योगायोगही लवकर जुळून आला आणि सगळेजण मित्र एकत्र होऊन स्वामींच्या दर्शनाला गेले, स्वामींचं दर्शन करून आले. तेव्हापासून माझ्या बाबांनी स्वामींची सेवा भरपूर करण्यास म्हणजे वाढवली सेवा आणि स्वामींनी सेवा करून घेतली बाबांकडून. नंतर प्रसंग असा झाला, काही कालावधीनंतर आमच्या वडिलांचं लग्न झालं, म्हणजे विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर पहिल्यांदा आमचे बाबा जेव्हा अक्कलकोटला गेले तेव्हा आईला घेऊन गेले नव्हते आणि मुळात तेव्हा स्वामींची सेवा ही आईच्या माहेरी नव्हती. म्हणजे स्वामींचं काही एवढं पूजन अर्चन नसायचं तिथे. तर मग आईला जायची भरपूर इच्छा होती की आता तुम्ही चाललाय, मला घेऊन चला, नक्की मी पण दर्शन घेईन, कोण आहेत काय आहेत. आणि तिने कधीही स्वामींचं मंदिर पाहिलेलं नव्हतं की स्वामींचं मंदिर कसं आहे, स्वामी दिसतात कसे, फक्त फोटोमध्ये आपण जसे पाहतो तसे पाहिले होते. पण इच्छा होती, पण बाबांना घेऊन जाणं शक्य झालं नाही. आणि माझे बाबा दर गुरुपौर्णिमेला तिथे आधी जायचे, म्हणजे लग्नाच्या आधीपासून. नंतर मग लग्न झाल्यानंतर मग जो प्रसंग झाला की आईला घरी सोडून बाबा गेले आणि ज्या दिवशी बाबा अक्कलकोटला गेले त्या दिवशी आईच्या स्वप्नामध्ये सगळ्या मंदिराचा दृष्टांत आला. आणि जसं अक्कलकोटचं मंदिर आहे, समाधी मठ आणि वटवृक्ष मंदिर, तसं सगळं आईच्या स्वप्नामध्ये आलं. तो जो वटवृक्ष आहे तो अख्खा वटवृक्ष आईच्या स्वप्नामध्ये आला. आणि बाबा जेव्हा अक्कलकोटून घरी आले तेव्हा आईने पहिला प्रश्न बाबांना केला की माझ्या स्वप्नामध्ये असं असं आलेलं आहे, याचा अक्कलकोटशी काही संबंध आहे का? बाबांना आश्चर्य वाटलं की स्वामींनी हिला बोलवलंय पण मी नाही घेऊन गेलो.
तर पुढच्या कालावधीमध्ये लगेच बाबांनी आईला तिथे नेलं आणि जे जे स्वप्नामध्ये दिसलं सगळं तशाच तसं तिथे पाहिलं. तेव्हापासून माझी आई स्वामींच्या सेवेमध्ये रुजू झाली आणि एवढी सेवा स्वामींची केली की आता केली म्हणतच नाही मी कधी, की स्वामींनी करून घेतली आणि त्याच सेवेच्या आधाराने माझी आई कॅन्सर सारख्या, कर्करोगासारख्या मोठ्या आजारातून आज बरी झाली. आणि माझ्यासोबत झालेला एक असा प्रसंग होता, हेच गुरु लीलामृत हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ मी वाचन कधी केला किंवा मला आईने सांगितलं वाचन करण्यासाठी. मुळात तेव्हा आईने आणि बाबांनी या गुरु लीलामृत ग्रंथाचे खूप जास्त पारायण केले होते. तेव्हा आई सांगायची आम्हाला स्वामींचे अनुभव येतात, स्वामींचं वास्तव्य खरंच आहे, पण आम्ही लहान होतो, आम्हाला काही कळत नव्हतं नक्की काय विषय आहे. पण स्वामींचा अनुभव आईने असा सांगितला होता की एकदा मी स्वामींचं पारायण करत होते आणि पारायण करत असताना जो अन्नपूर्णा मातेचा जो अध्याय त्याच्यामध्ये आहे, तेव्हा तो वाचन करताना घंटानाद माझ्या कानामध्ये होतोय असं मला जाणवलं होतं. आणि मी मगाशी सांगितलं की स्वामींचा ग्रंथ हा जो गुरु लीलामृत ग्रंथ आहे, हा वाचन करताना आपल्याला अनुभव आल्याशिवाय हा ग्रंथ पूर्ण होणारच नाही. या कालावधीमध्ये आपल्याला काही ना काही अनुभव नक्कीच येणार, बरोबर. तर मग आईला त्याचा घंटानाद वगैरे असा जाणवला की घंटानाद होतोय या स्वामी समर्थाचा ग्रंथ वाचन करताना. तर हे असे अनेक अनुभव आईने आम्हाला सांगितले. आणि मुळात स्वामींचं मंदिर माझ्याकडे आहे. स्वामींचं मंदिर म्हणजे आईची खूप मनापासून इच्छा होती की तुझ्याकडे स्वामींची सेवा असावी किंवा आमच्या 3 भावांपैकी कोणाकडे तरी स्वामींचं मंदिर असावं. आणि स्वामींची सेवा किंवा मंदिर माझ्याकडे कसं आलं हा एक मोठा अनुभव आहे. आम्ही खरं तर अक्कलकोटला गेलो होतो, जिथे चोळप्पा महाराजांचं घर आहे, मठ आहे व समाधी मठ आहे. तर तिथे आम्ही स्वामींच्या पादुकांवर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी लघुरुद्र अभिषेक केला होता. आणि तिथे आईने खरी इच्छा व्यक्त केली होती की आता माझ्याकडे किंवा आमच्या 3 भावांपैकी कोणाकडे तरी स्वामींचं मंदिर असावं. आणि स्वामींचा अभिषेक झाला. तिथे अभिषेक झाल्यानंतर मी सहज स्टेटसला मी फोटो वगैरे ठेवले व्हॉट्सअपवर की अभिषेक झालेला आहे. आणि झाला असं की त्या 3 दिवस आधी स्वामींचं मंदिर म्हणजे वाघोली म्हणून एक एरिया आहे पुण्यामध्ये, तर त्या भागामध्ये स्वामींचं एक नवीन मंदिर चालू झालं होतं. आणि त्यांना तिथे पूजेसाठी गुरुजींची आवश्यकता होती. म्हणजे योग कसा जुळून आला बघा. म्हणजे माझे फोटो एका माझ्या यजमानांनी पाहिले आणि 2 दिवसापूर्वी त्या यजमानांना या मंदिराचे जे मालक आहेत त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोण गुरुजी आहेत का पूजा करण्यासाठी, सेवा करण्यासाठी. त्यांनी सांगितलं की एक अक्कलकोटलाच गेलेले गुरुजी आहेत, त्यांचे मी फोटो काल पाहिले आणि ते स्वामी भक्त आहेत, तर ते स्वामींची पूजा करू शकतात. आणि मी अक्कलकोटवरून आल्यानंतर त्यांचे मला खूप फोन आले की गुरुजी तुम्ही आल्यानंतर आधी माझी भेट घ्या, मला खूप महत्वाचं. त्यांनी सांगितलं नाही की तुम्हाला मंदिर पूजेला वगैरे द्यायचं आहे. तर आल्यानंतर त्यांनी मला आधी मंदिरात घेऊन गेले. आणि योगायोग असा की मी त्यांना काही दिवसांपूर्वीच म्हणालो होतो की जर स्वामींचं मंदिर तुमच्या निदर्शनास आलं तर मला सांगा, मला स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे. ते मला मंदिरामध्ये घेऊन गेले. तिथे ते म्हणाले की हे नवीन मंदिर चालू झालेलं आहे, त्यांनाही गुरुजींची गरज आहे आणि असं मला वाटतं की तुमच्यासाठी हे मंदिर योग्य आहे किंवा तुम्ही हे मंदिर करू शकता. म्हणजे माझ्यासाठी योग्य म्हणण्यापेक्षा मी स्वामींची सेवा करण्यासाठी तिथे योग्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि योगायोगाने ते मंदिर स्वामींचं सेवेचं मला मिळालं आणि आजपर्यंत ती सेवा चालूच आहे. वा, सुंदर. तुम्ही मगाशी बोलताना आपल्या पॉडकास्टच्या आधी आपलं बोलणं झालं तेव्हा सांगितलेलं की त्या मंदिराचा पण एक काहीतरी अनुभव आहे मूर्तीचा, स्वामींच्या. अनुभव असा आहे की त्या मूर्तीमध्ये आपण म्हणतो ना की पावित्र्य का ठेवावं. म्हणजे ते जे मंदिर आहे, मंदिर छोटंच आहे परंतु ती जी मूर्ती आहे ती एवढी सुरेख आहे आणि अक्षरशः स्वामींचे जे डोळे आहेत त्या डोळ्यांमध्ये आपण 1 मिनिट सुद्धा पूर्णपणे बघू शकत नाही, कारण पूर्णपणे वास्तव्य स्वामींचं तिथे आहे. एक अनुभव असा आला होता साधारण 1.5 ते 2 वर्षांपूर्वी. उन्हाळ्याचे दिवस होते. स्वामींची सकाळची नित्य पूजा अर्चा आणि आरती वगैरे करून ते मंदिर बंद केलं जातं. त्या मंदिरामध्ये पावित्र्य असं ठेवलं जे मंदिराचे जे मालक आहेत त्यांना म्हणजे स्वप्नामध्ये स्वामींनी दृष्टांत दिला होता की माझं मंदिर तू इथे उभा कर. आणि त्यांनी ते स्वामींचं मंदिर उभा केलं आणि त्या मंदिरामध्ये ते स्वतःही आजपर्यंत गेलेले नाहीयेत. बापरे. त्या मंदिरामध्ये फक्त मी असतो पूजेला किंवा माझे प्रतिनिधी दुसरे कोणते तरी गुरुजी असतात, परंतु कोणीही त्या मंदिरामध्ये जात नाही, कारण स्वामींनीच कदाचित त्यांना असं काही दृष्टांत स्वरूपाने सांगितलेलं आहे. मग त्या मंदिरामध्ये साधारण 1-1.5 वर्ष झाले. उन्हाळ्याचा कालावधी होता आणि एका भक्ताला निदर्शनास आलं की स्वामींच्या इथून काहीतरी पाणी पडतंय, हनुवटीवरनं पाणी पडतंय. मग त्यांनी बघितलं तर अक्षरशः तो घाम स्वामींना येत होता. त्यांचा मला फोन आला, गुरुजी मूर्तीमधून इथून घाम येत होता आणि इथून
खाली पडत होता. बापरे. तर त्यांचा मला फोन आला की गुरुजी असा असा प्रकार घडलेला आहे, आपण लवकरात लवकर या. तर मंदिरामध्ये तर कोण जाऊ शकत नव्हतं. तर तिथे गेलो, मंदिर उघडलं, फॅन लावला स्वामींना, पंखा लावला की कदाचित स्वामींना गरम होतंय का, तरीही इथून घाम येत होता आणि इथून पडत होता. अक्षरशः वस्त्र पिळून काढण्याची वेळ आली, एवढा घाम स्वामींना येत होता. मग सगळे आधी घाबरून गेले की असं का होतंय नक्की, असं काय झालंय, काही चुकलंय का आपल्याकडून. तर अक्कलकोटला एका गुरुजींशी, तिथल्याच गुरुजींना एक संपर्क केला, माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना संपर्क करून त्यांना विचारलं की असा अनुभव इथे आलेला आहे, ही प्रचिती स्वामींची नक्की याचे संकेत काय आहेत. तर ते म्हणाले वाईट असं काही नाही, तर त्या मूर्तीमध्ये तिथे स्वामींचं खऱ्या अर्थाने वास्तव्य आहे, तुम्ही सर्वजण फक्त तिथे सेवा करा, तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. आणि तसंच झालं. नियम आहे, मी एवढ्या दिवसापासून तिथे पाहतोय, जो जो व्यक्ती मनातल्या कामना घेऊन येतोय आणि भक्तिभावाने स्वामींपुढे डोकं टेकवतोय, तर त्याच्या सर्व कामना पूर्ण होत आहेत. तिथे लोक मला विचारतात गुरुजी तिथे स्वामींना काय अर्पण करावं. मी म्हणतो काही अर्पण करू नका, फक्त तुमचा मनातला भाव तिथे अर्पण करा. तुम्ही स्वामींपुढे झुकताय तर तुमच्या मनाला इकडे तिकडे, स्वामींपुढे मनालाही झुकवा. शरीराने फक्त झुकून चालत नाही, तर मनाने झुकलं पाहिजे. खरी गोष्ट. आणि खरा अनुभव आहे, जो व्यक्ती तिथे मनोभावाने डोकं टेकवतो त्याची अशी कोणतीच कामना आहे की ती पूर्ण होत नाही, कारण त्या मूर्तीमध्ये तेवढं पावित्र्य सर्वांनीच ठेवलेलं आहे. बरोबर. अनेक लोक म्हणतात बऱ्याच वेळेला की स्वामी सवळं ववळं वगैरे या गोष्टी पाळत ना, म्हणजे स्वामींना आवडत नाही. बरोबर. पण कसं आहे सांगू का, की याचा वेगळा संदेश पण लोकांकडे पोचला आहे. म्हणजे स्वामींनी काय म्हटलं की एखाद्याला जर त्या सवळवळमुळे त्रास होत असेल तर असं सवळवळ काही कामाचं नाही माझ्या सेवेमध्ये. बरोबर. परंतु लोकांना वाटतं की स्वामी सवळवळ नाही म्हणजे पावित्र्य न ठेवताही स्वामींची पूजा करावी, पण असं नाही. कुठेतरी आपल्याला जर आपण केलेली सेवा लवकर फलद्रूप व्हावी, त्या सेवेचं लवकर फळ आपल्याला प्राप्त व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्की आपण पावित्र्य ठेवूनच स्वामींची पूजा करावी, गरजेचं आहे. पावित्र्य. वा, सुंदर. मला अजून एक असं विचारायचं होतं की काही जण शंकर महाराजांचे भक्त असतात, काही जण स्वामींचे भक्त असतात, काही जण दत्त महाराजांचं करतात. तिन्ही रूप एकच आहेत. पण असा प्रश्न होता, काही जणांनी विचारला होता की जर तुम्ही स्वामींची जप साधना करताय किंवा शंकर महाराजांची करताय, तर शंकर महाराजांची करता स्वामींपर्यंत पोहोचते का, किंवा स्वामींची जर जप साधना आपण केली तर दत्त महाराज शंकर महाराजांपर्यंत ती पोहोचते का? नक्कीच पोहोचते. याचं उदाहरण असं आहे, साधारण 2-4 महिन्याचाच कालावधी झालेला आहे. याच यूट्यूबच्या माध्यमातून एका व्यक्तींचा मला प्रश्न आलेला होता की गुरुजी मी गजानन महाराजांची सेवा करतो किंवा माझे आराध्य दैवत हे गजानन महाराज आहेत, पण जेव्हा जेव्हा मी त्यांची सेवा करण्यासाठी बसतो तर मला स्वामींच्या मंदिराची ओढ लागते, स्वामींच्या मंदिरामध्ये जाण्याची ओढ लागते किंवा स्वामींच्या सेवेची ओढ लागते. असं का होतं आणि मी स्वामींची सेवा करावी का गजानन महाराजांची सेवा करावी? आता हा प्रश्न त्याच्या संबंधित आहे की शंकर बाबांची सेवा केली तर त्यांच्यापर्यंत पोहोचते का, गजानन महाराजांची सेवा केली तर त्यांच्यापर्यंत पोहोचते का? मुळात काय आहे, गुरुतत्वाचा आपण विचार करावा. शंकर महाराज हे गुरुतत्व, गजानन महाराज गुरुतत्व, दत्त महाराज तर गुरूंचे गुरु आणि स्वामी महाराज हे गुरुतत्वच. देवाचे गुरूंचे स्वरूप जरी वेगळे असतील तरी तत्व बदलणार आहे का? तत्व एकच आहे, ते म्हणजे गुरुतत्व. जरी असं वाटत असेल आपल्याला की आम्ही गजानन महाराजांची सेवा करतोय किंवा आम्ही शंकर महाराजांची सेवा करतोय, तर आमची ही सेवा त्यांच्यापर्यंत पोचावी, तर त्यासाठी मी मगाशी सांगितलं की त्याच स्वरूपामध्ये त्यांना आपण पाहावं, त्याची झलक आपल्याला नक्कीच तिथे दिसणार आहे आणि आपण केलेली सेवा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचते. कारण आपण बऱ्याच कथा स्वामींच्या किंवा ग्रंथांमधून पाहिलेलं आहे की ज्या ज्या भक्तांची ज्या ज्या देवतेवर श्रद्धा आहे, जे जे त्यांचे आराध्य दैवत आहेत, त्या त्या देवतेचं स्वरूप किंवा त्या त्या देवतेचं दर्शन स्वामींनी त्या भक्तांना दिलेलं आहे. त्यामुळे आपण कधी हाच विचार करावा की मी शंकर महाराजांची सेवा करतोय तर इथेच स्वामी आहेत, इथेच दत्त आहेत, ही जर आपण मनामध्ये भावना ठेवली तर सेवा त्यांच्यापर्यंत नक्कीच जाणार आहे. आपण त्यांच्यापर्यंत सेवा पोचती आपली, आपण ती सेवा करतोय, तर त्याचे असे काही संकेत आहेत का की बाबा आपल्याला कळतात? नक्कीच आहे. तर जेव्हा आपण देवाची सेवा करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, म्हणजे आता देवाची आपण केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोचते का, याचं एक उदाहरण देतो. आता अनेक लोक म्हणतात की आम्ही देवाची सेवा करताना आमच्या डोळ्यामधून अश्रू येतात, काही लोक म्हणतात आमच्या अंगावर शहारे येतात. तर याचे संकेत काय असतात? मुळात त्या भक्ताचा आणि देवाचा मनाशी मनाचा आलेला संबंध.
बऱ्याच वेळेला आपण देवाची सेवा करताना आपण जर एकरूप होऊन देवाशी एकरूप व्हावं आणि जेव्हा मनाने आपण तल्लीन होतो तेव्हा आपल्या मनाचा संबंध थेट देवाशी होतो आणि तो झाल्यानंतर आपली भक्ती देवापर्यंत जेव्हा पोचते तेव्हा आपल्या डोळ्यामधून अश्रू येतात, अंगावर शहारे येतात. हे त्याचे संकेत आहेत की आपण केलेली सेवा ती त्यांच्यापर्यंत पोचत आहे. बरोबर. आता जसं की स्वामींची जेव्हा पूजा करतो आपण तेव्हा आपण संकटात असतो. ओके, तर त्यावेळेला नंतर स्वामी कोणत्या प्रकारे आपलं मार्गदर्शन करतात आणि याचं काही संकटातून कसं बाहेर काढतात असं आपल्याला म्हणायचं. हा, येस. आणि याचं काही अनुभव आले आहेत का तुम्हाला? हा, मुळातच म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा संकट निवारण स्वामी कसं करतात. मी मगाशी आपल्याला सांगितलं की स्वामींना आपण आई म्हणतो, स्वामी आई म्हणतो ना, आणि आईला सांगायची गरज आहे का की मी संकटात आहे आणि तू माझं संकट दूर कर. मुळात आईच्या मनामध्ये त्या लेकराच्या प्रती ममताभाव हा अधिक प्रमाणामध्ये असतो ना. स्वामींच्या मनामध्ये त्या प्रत्येक भक्ताच्या प्रती मनामध्ये ममताभाव आहे, मायेची भावना आहे. त्यामुळे संकट येण्यापूर्वीच स्वामी ते निवारण करतात. परंतु तरी ते संकट आपल्यावर जर आलं तर त्याची तीव्रता असं समजावं आपण की हे संकट खूप मोठं माझ्यावर येणार होतं, त्याची तीव्रता स्वामींनी कमी केली. पण संकट काही आपण टाळू शकत नाहीत कारण ते प्रारब्धात लिहिलेले असतात. त्यामुळे आपण जेव्हा संकट येतं तेव्हा डगमगून नाही जायचं. तेव्हा फक्त स्वामींना एवढंच सांगायचं की स्वामी, संकटाशी झुंज देण्याची माझी ताकद आहे, परंतु आपण माझ्या पाठीशी कायम उभे आहात आणि राहावं. ते संकट आणि दुःख कसं निघून जाईल आपल्याला समजणार नाही. माझा एक शेवटचा असा एक प्रश्न होता तुम्हाला की तुम्ही स्वामींची दैनंदिन नित्यपूजा जी आहे, दैनंदिन सेवा कशी पद्धतीने करता किंवा आपल्या लोकांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे. ऑफिसचा वेळ किंवा तुम्ही मग सांगितलं सकाळी किंवा संध्याकाळी कशा पद्धतीने करा, पण दिनक्रम कसा असावा की कुठून सुरुवात करायची आणि कशा पद्धतीने आपण ते केलं पाहिजे. हे बघा, आपण गुरुची सेवा जरी करायची असेल ना तरी पण प्रामुख्याने सेवा आरंभ करण्यापूर्वी आपल्याला गणपतीचं स्मरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण जरी गुरूंची सेवा करतो तरी आपल्याला कुलदेवतेचे सुद्धा नामस्मरण गरजेचं आहे. कारण इथे आपल्याला कोण तारू शकतं? गुरु, कुलदेवताच आपल्याला इथे तारू शकते. पण जेव्हा जेव्हा, आणि हा पण प्रश्न येतोच ना की आम्ही स्वामींची सेवा करत असताना अन्य देवतेची सेवा करावी का? करावी, काहीच अडचण नाही, आपण करू शकतो. आणि कुलदेवता ही आपल्या कुळाचा विस्तार करणारी देवता आहे. म्हणून सर्वप्रथम आपण काय करावं? स्नान झाल्यावर गणपतीचं वंदन करावं, गणपतीचं स्मरण करावं, कुलदेवतेचं स्मरण करावं आणि मग स्वामींचं, गुरूंचं स्मरण करावं. स्वामी सेवेमध्ये आपण काय करावं? जसं मी मगाशी सांगितलं, जरी आपल्याला 11 माळा करणं शक्य नाहीये, आपण 1 माळ जरी केली किंवा एकदा जरी हात जोडून आपण भक्तिभावाने स्वामींचं स्मरण केलं तरीही ती सेवा स्वामींपर्यंत पोचते. स्वामी ते स्वीकार करतात. आणि माझ्या सेवेचं विचारलं तर माझ्याकडे अर्थातच स्वामी महाराजांचं मंदिर आहे पूजेला. त्यामुळे प्रातःकाली स्नान करून स्नानसंध्या करून मी मंदिरामध्ये जातो. म्हणजे आधी घरच्या देवांची पूजा होती माझी, तिथे स्वामींचं पूजन वगैरे सगळं होतं. ते झाल्यानंतर मंदिरामध्ये जातो जिथे स्वामींची रोजची महाआरती केली जाते. सर्वप्रथम स्वामींना रोज रुद्र आवर्तन, आपल्याला रुद्र माहितीच आहे कारण स्वामी रुद्र स्वरूप आहेत, त्याच्यामुळे स्वामींना रुद्राने अभिषेक केला जातो. स्वामींना नैवेद्य वगैरे अर्पण केला जातो आणि स्वामींची महाआरती केली जाते. माझ्या सेवेमध्ये मी खूप अशा स्वामींच्या 11 माळा किंवा असं होत नाही, सगळ्यांनाच कोणालाच होत नाही, पण जेवढी शक्य होईल तेवढी सेवा स्वामींची करण्याचा प्रयत्न करतो. किंवा स्वामी ते, आणि मुळात आपण किती सेवा करायची हे आपल्या हातात नाही, तर ती किती करून घ्यायची हे स्वामींच्याच मनात असतं. स्वामींना वाटलं ह्याच्याकडून एवढी सेवा करून घ्यायची, स्वामी तेवढीच सेवा करून घेणार आहे. त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये मानसपूजा मी दैनंदिन सेवेमध्ये वाचन करतो. स्वामींचं अष्टक पण आहे, स्वामी अष्टक, तेही वाचन करतो. आणि प्रामुख्याने स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा जप, दत्त महाराजांचा जप हा सेवेमध्ये असतोच. बाकी कुलदेवतेची सेवा असे अन्य प्रकार आहेत सेवेचे, पण प्रामुख्याने स्वामींची सेवा करताना मानसपूजा ही आपण रोज म्हणावी. कारण मगाशी सांगितलं तसं मानसपूजेसाठी काही वस्तू असण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मानसपूजा आपण रोजच्या सेवेमध्ये घेऊ शकतो. ती स्वामींना अत्यंत प्रिय आहे. तारक मंत्र जो आहे स्वामींचा, निशंक हो निर्भय हो म्हणारे, बरोबर, तर नक्की हा मंत्राचा उपयोग कधी होतो, कशासाठी होतो किंवा हा मंत्र कधी वाचावा? मुळात कसं आहे सांगू का, स्वामी भक्तांचं तारण करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की तारक मंत्र हा तारण होण्यासाठी आहे. म्हणजे आपण संकटात असल्यानंतरच तारक मंत्र म्हणावा का? नाही. मुळात लोकांना वाटतं की फक्त संकटासाठीच तो तारक मंत्र आहे काय,
मुळात आपल्याला सगळ्याच गोष्टीतून तारतात स्वामी. दुष्कर्म जरी आपल्या हातून होणार असेल तर त्याच्यापासून सुद्धा स्वामी तारतात आपल्याला. आपल्या हातून काही वाईट कर्म घडू नये म्हणून सुद्धा स्वामी आपल्याला तारतात. मग तारक मंत्र फक्त संकटाच्या कालावधीमध्येच म्हणावा असं नाहीये. तारक मंत्र आपल्याला सगळ्याच गोष्टीतून तारतो, जो फक्त संकट नाही तर अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात ज्या चांगल्या असो वाईट असो तिथून आपल्याला तारण करतात, तो तारक मंत्र. ओके, मग तो वाचण्याचे काही असे नियम आहेत? नियम असं नाही. वेळेचं तर मुळात वेळेचं आपण म्हणतो कालावधी किंवा स्वामींच्या सेवेची कोणती वेळ असावी, तर वेळेचं आपल्याला बंधनच नाहीये. स्वामींची सेवा करण्यासाठी आपण फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे एक योग्य वेळ ठरवावी. आणि हा एक मोठा प्रश्न आहे की प्रत्येक वेळेला स्वामींचं नामस्मरण करताना, म्हणजे काही जण काय करतात, सकाळच्या वेळेमध्ये नामस्मरण होतच, परंतु नंतर अशी परिस्थिती दुपारच्या वेळेमध्ये किंवा कधी जरी आपल्यावर आली की आता वाटतं की माझ्यावर संकट येणार आहे, अशी परिस्थिती आली आणि मला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, तर तिथे त्यांनी माळ काढून नामस्मरण करावं का? आवश्यकता नाही प्रत्येक वेळेला. आपण दैनंदिन जी आध्यात्मिक बैठक आपली रोजची असते त्या वेळेमध्ये आपण स्वामींचं जप म्हणा, माळेवर जप करू शकतो. परंतु जेव्हा आपल्यावर संकट येतं, अशी परिस्थिती येते, तेव्हा आपण जसे आहोत तसे पण आपण स्वामींचे नाम घेऊ शकतो. त्याच्यासाठी बंधन नाही की तुम्ही कसे आहात, काय आहात. बरोबर. आणि मुळात झालं असं होतं की एकदा एका व्यक्तीने, आता आपण म्हणाले ना मागाशी की स्वामी सेवेमध्ये काही आपल्याला अनुभव आला, किंवा एकदा स्वामींची दैनंदिन पूजा चालू होती. एक व्यक्ती म्हणजे साधारण एक मुलगा होता 15-18 वर्षांचा, कपडे वगैरे खराब झालेले होते, मळलेले होते. तो आला, आरती घेण्याची वेळ होती. तो म्हणाला, गुरुजी मी आरती घेऊ शकतो का? मी म्हणालो, बाबा असं तू का विचारतोय, आरती घेण्यासाठी तुला मी किंवा कोणीच नाही अडवणार. तर तो म्हणाला, गुरुजी माझे कपडे खराब आहेत आणि मी स्नान केलेलं नाहीये, तर मी आरती घेऊ शकतो का? मला आरती घेण्याची इच्छा आहे, मी काय करावं? मी म्हणालो, मुळात बाबा तू स्वामींच्या पुढे गेल्यानंतर स्वामी तुझं रंगरूप पाहणार आहेत का तुझं मन पाहणार आहेत? तो म्हटला, स्वामी माझं मनच पाहणार आहेत. म्हणून त्याला म्हटलं की तू बाह्य अंगाने किती स्वच्छ आहेस किंवा अस्वच्छ आहेत हे स्वामींनी कधी पाहिलेलं नाही भक्तांच्या प्रती, तुझंही पाहणार नाहीयेत. मनामध्ये तुझ्या भाव चांगला जागृत झालाय ना, भावना जागृत झाली की मी स्वामींची, मला आरती घ्यायची आहे, परंतु माझं शरीर अस्वच्छ आहे, तर मी घेऊ शकतो का आरती? मुळात तू स्वच्छ असो किंवा अस्वच्छ असो, स्वामी तुझ्यावर तेवढीच कृपा करणार आहेत. मगाशी पण सांगितलं, स्वामींनी कोणाच्याच प्रती भेदभाव केलेला नाही. गरीब असो, श्रीमंत असो, स्वच्छ असो, अस्वच्छ असो, तू आंघोळ केली की नाही केली हे स्वामी पाहणारच नाहीयेत. मुळात तुझ्या मनातला भाव काय सांगतोय ते स्वामी पाहतात. मग त्यांना हे सांगण्याचा उद्देश हा की बाबा तू जरी अस्वच्छ जरी असशील, आंघोळ जरी केलेली नसेल, तरी स्वामी तुझ्यावर कृपा करणारच आहे, त्याच्यामुळे तुला अडचण नाही. माझा शेवटचा प्रश्न असा होता की स्वामींच्या नामस्मरणाने मोक्ष प्राप्ती होते का? नक्कीच होतो. म्हणजे मोक्ष प्राप्त का नाही व्हावा? म्हणजे आपण स्वामींना काय मानतो? स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत. जिथे स्वामींच्या चरणामध्ये मोक्ष आश्रय घेतो ते स्वामी चरण. ते जर आपण स्वामी चरण धरले, भक्तिभावाने जीवनभर कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण स्वामींची सेवा केली, तर नक्कीच मोक्ष जिथे आश्रय घेतो तो आपल्याला का नाही मिळणार? आणि स्वामींची सेवा करताना आपण मोक्षाचा विचार का करू नये? कारण ते परब्रह्म आहेत. म्हणून स्वामींची सेवा जर आपण केली तर मोक्षाचा मार्ग मोकळा होतो, परंतु त्यासाठी आपलं कर्मही पाहिलं जातं. म्हणजे आपलं कर्म कसं आहे, त्या कर्माच्या हिशोबाने आपल्याला मोक्ष प्राप्ती सांगितलेली आहे. बरोबर. तर गुरुजी, तुम्हाला असा कोणता अनुभव आलेला आहे का की स्वामींच्या भक्तांपैकी अजून दुसरा कोणता आलेला आहे? एक भक्त होते, म्हणजे स्वामींचेच भक्त आहेत, आणि शंकर महाराजांचा एक त्यांना अनुभव आलेला त्यांनी मला सांगितला होता. अनुभव असा होता की मुळात कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांना हा अनुभव आलेला आहे. आणि स्वामींवर त्यांची भरपूर निष्ठा, श्रद्धा. शंकर महाराजांचं फक्त नाव ऐकून होते, की कधी प्रत्यक्ष स्वरूपाने त्यांना पाहिलं नव्हतं शंकर महाराजांना. पण ओढ जी असते, मागाशी तुम्ही म्हणाले ना की स्वामींची सेवा केली तर शंकर महाराजांपर्यंत पोचते का, मुळात हाच प्रसंग आता लक्षात घेऊया आपण. तर झालं असं, स्वामींची सेवा दैनंदिन जीवनामध्ये स्वामींची सेवा भरपूर करतात किंवा स्वामी करून घेतात. तर झालं असं, एक दिवस शंकर महाराजांच्या मठामध्ये जाण्याची त्यांची इच्छा व्यक्त झाली, आणि कोरोनाचा कालावधी संपलाच होता. थोडंसं वातावरण जरा थोडं निवळलं होतं, वातावरण जरा चांगलं झालं होतं. तेव्हा त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन ते गाडीमध्ये शंकर महाराजांच्या मठापाशी गेले. आणि त्यांना यापूर्वी महाराजांचा कधी अनुभव आला नव्हता शंकर बाबांचा की नक्की काय आहे, फक्त त्यांची इच्छा झालेली होती. आणि शंकर महाराजांच्या मठाच्या बाहेर त्यांची गाडी त्यांनी तिथे लावलेली होती, गाडीमध्येच होते. आणि मंदिरामध्ये जाण्याच्या आधीच एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने त्यांची काच वाजवली. गाडीची काच खाली कर म्हटले, तर त्यांनी काच खाली केली. तर ते म्हणाले
मला खायला काहीतरी दे. बरं. ते म्हणाले आता गाडीत माझ्या लहान बाळ आहे, आता मी उतरून तर काही देऊ शकणार नाही, पण मी तुम्हाला पैसे देतो. ते म्हणाले बाळा मला पैसे नको, मला फक्त खायला काहीतरी दे. दुपारची वेळ होती असं म्हणाले ते मला. आणि ते म्हणाले मग बाबा मी बाहेर जाऊन तुम्हाला बिस्किट आणून देतो, तुम्ही इथे थांबा. आणि ते असे म्हणाले, मग ते म्हणाले ठीक आहे थांबतो मी. ते तिकडून आले आणि मुलगी बाजूच्या सीटवर होती. ते तिकडून आले आणि मुलीच्या जवळ येऊन थांबले. यांनी बिस्किट आणले आणि त्यांना म्हणाले बाबा आता बिस्किट तुम्हाला धरा. ते म्हणाले मला काही नको, माझं काम झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रत्यक्षात ते नाहीसे झाले तिथून, म्हणजे अदृश्य झाले. आणि जेव्हा त्यांना नंतर लक्षात आलं की बाबा हा प्रकार काय साधा नव्हता, त्यांनी ज्यावेळेला त्यांना पाहिलं तेव्हा जाणवलं नाही त्यांचं स्वरूप त्यांना. पण आत्ताही सांगताना माझ्या अंगावर काटा येतोय की जेव्हा ते म्हणाले की बाबा मी तुम्हाला बिस्किट आणलेत ते तुम्ही घ्या, ते म्हणाले मला बिस्किट नको, मला पैसे नको, माझं जे काम होतं ते मी केलेलं आहे. त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला, नाहीसे झाले आणि नंतर यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी यायला सुरुवात झालं. ते म्हणाले त्यांचं स्वरूप आणि आतमध्ये मी मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराजांचं स्वरूप आणि ते स्वरूप सारखंच होतं. आणि आज त्यांची मुलगी काहीतरी माझ्या मते 4 वर्षांची होती, पण शंकर बाबांनी ती पाठ म्हणायला सुरुवात झाली दुसऱ्या दिवशीपासून. शंकर बाबा म्हणाले ना की म्हणजे ते जे व्यक्ती होते अर्थातच ते बाबाच होते आणि ते खरंच आहेत, त्यांचं वास्तव्य आहे, फक्त ज्याला दर्शन द्यायचं त्यालाच देतात. आणि ते एवढं म्हणाले माझं काम झालेलं आहे. आणि तसंच झालं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून त्यांच्या मुलीला एवढी शंकर महाराजांच्या सेवेची गोडी लागली, शंकर महाराजांची बावनी किंवा एवढं त्यांनी नामस्मरणामध्ये त्यांनी म्हणजे जे आता यांनाही गोडी लागलीच अर्थात, हे शंकर बाबांचं नामस्मरण करायला लागले की ती मुलगी तिथे यायची. आज ती 4.5-5 वर्षांची मुलगी शंकर बाबांचे अनेक असे स्तोत्र आहेत ती पाठ म्हणतीये. म्हणजे ही गुरुकृपा नाही तर काय आहे. त्या लेकरावर 4 वर्षाचे असताना त्या लेकरावर गुरुकृपा त्यांनी केली. याच्यासाठी सुद्धा जन्मजन्मांतरीचं प्रारब्ध आणि तसं आपलं भाग्य लागतं. हे इथे याचा संबंध येतो. वा वा सुंदर. गुरुजी तुम्ही इथे आलात आणि तुम्ही एकदम उत्तम प्रकारे स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायची किंवा स्वामींचा नामजप कसा करावा किंवा त्याच्यामध्ये काय प्रकार आहेत, शंका कुशंका, सगळ्या तुम्ही आम्हाला सविस्तरपणे विस्तार करून सांगितल्या आणि आमच्या पण मनातल्या भरपूर शंका दूर झाल्या आणि नक्कीच आपल्या लोकांच्या मनातल्या पण शंका दूर झाल्या असतील. जर काही शंका वगैरे असतील किंवा काही असतील तर ते नक्कीच तुमच्या चॅनलला व्हिजिट करतीलच. तुम्ही तिथे भरपूर प्रश्नांची उत्तरं देत असता आणि दिलेली पण आहात तिथे भरपूर प्रकारे. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं थोडक्यात? तर खऱ्या अर्थाने आपलं जेव्हा बोलणं झालं की आपण मला विचारलं की नक्की आपण कार्यक्रमामध्ये विषय कोणता घ्यायचा आहे. प्रामुख्याने मी आपल्याला बोललो की स्वामींचाच विषय घ्यायचा आहे आणि तो तुम्ही विचारपूर्वक तो विषय घेतला आणि स्वामींचा विषय आहे म्हणजे अगदी मनाला छान वाटलं की आपण जो कार्यक्रम करणार आहोत तो स्वामी सेवेवर करणार आहोत, स्वामी नामावर करणार आहोत आणि स्वामींचा आपण सेवेचा प्रसार याच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मुळात कसं आहे की आणि आज सुद्धा आता आपलं 7-8 महिने झाले पॉडकास्टचा कार्यक्रम आपलं करण्याचं नियोजन झालं होतं, परंतु तो योग असतो आणि तो स्वामींनी आज योग घडवून आणला आणि खरंच मनाला खूप छान वाटतंय की आपण मला इथे बोलवलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक स्वामी भक्तांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहात. खरंच मी पण आपला आभारी आहे. धन्यवाद. नक्कीच. तुम्ही आजची जी आपली तरुण पिढी आहे किंवा आत्ताची जी मुलं आहेत किंवा बाकीची जी लोक आहेत स्वामी सेवेमध्ये त्यांनी कसं यावं किंवा त्यांनी कशा पद्धतीने करावं त्यासाठी थोडंसं मुळात मी सांगू इच्छितो आहे, स्वामी सेवेमध्ये मला जायचं आहे हे आपण ठरवणारे कोणीच नाहीयेत. स्वामींना वाटलं तेव्हा स्वामी त्याचा स्वीकार करतात. आपल्या मनामध्ये फक्त इच्छा व्यक्त होणं गरजेचं आहे की स्वामींच्या सेवेमध्ये मला जायचं आहे आणि स्वामींना आपण एवढंच सांगावं, स्वामी मला आपली सेवा करण्याची मनापासून इच्छा आहे, मला आपल्या जवळ घ्या. आणि जेव्हा स्वामींना वाटतं की या भक्ताला मला जवळ घ्यायचं आहे, या भक्ताकडून माझी सेवा करून घ्यायची आहे, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये स्वामी सेवा येते. आणि कशा स्वरूपाने येते ते माझे अनुभव मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये असा काहीतरी प्रसंग झालेला असतो, तो प्रसंग होतो आणि त्या माध्यमातून स्वामी सेवा त्याच्या जीवनामध्ये येते. आत्ताच्या पिढीला एवढंच सांगेन की स्वामींची सेवा करताना फक्त चांगलं कर्म करावं, एखाद्याचं अकल्याण व्हावं किंवा एखाद्याचं वाईट व्हावं या भावनेतून जर आपण ती सेवा केली तर ती सेवा कधीच मानली जात नाही. भले तो आपला शत्रू जरी असेल तरी बरेच लोक म्हणतात ना की मी स्वामींची सेवा एवढे दिवस झाले करत आहे
आणि मला तो व्यक्ती त्रास देतोय, तर स्वामी या व्यक्तीचं काहीतरी करा. म्हणजे एखाद्याचं अकल्याण व्हावं. आपण पाहतोय एखादा व्यक्ती 10 माळा 11 माळा रोजचा जप करतोय, परंतु तो व्यक्ती जर एखाद्याचं अकल्याण व्हावं, एखाद्याचं वाईट व्हावं, त्यासाठी जर ती सेवा करत असेल तर ती सेवा कधीच फलद्रूप होणार नाही. म्हणून आपण मनामध्ये चांगले विचार ठेवावे. प्रत्येक स्वामी भक्ताच्या प्रती आपल्या मनामध्ये आदर ठेवावा. आपल्या सर्वप्रथम आई वडिलांची आपण सेवा करावी, कारण तेच आपले सर्वात मोठे गुरु आहेत. आई वडिलांचा आदर करावा, मोठ्या व्यक्तींचा आदर करावा, प्रत्येक स्वामी भक्तांचा आदर करावा आणि जशी काळाप्रमाणे सवडीप्रमाणे जशी शक्य होईल तशी सेवा करावी. फक्त अपेक्षा भाव मनामध्ये न ठेवता आपण स्वामींची सेवा करावी. स्वामी भरभरून देतात. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हालाही स्वामी सेवा करायची असेल किंवा त्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही आम्हालाही विचारू शकता किंवा गुरुजींचा संपर्क क्रमांक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तुम्ही तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही डायरेक्ट गुरुजींना कॉल केला तरी चालेल. त्याच्यानंतर असे कोणी लोक आहेत का ज्यांच्याकडे स्वामींचे अनुभव आहेत, अजून कुठल्या प्रकारचे वेगळ्या पद्धतीचे अनुभव आहेत, त्यांनी आमच्याशी पॉडकास्टसाठी नक्की संपर्क करा. आणि अशाच वेगवेगळ्या टॉपिकवरती, वेगवेगळ्या विषयांवरती अजून छान छान पद्धतीचे टॉपिक आपण घेऊन येणारच आहोत. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.